जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. पैसे कमवण्याच्या संधी कोणत्या? सोप्या भाषेत समजून घ्या. आजच्या काळात जो फक्त नोकरीच्या भरोश्यावर बसला तो मागे पडला. पैसे कमवायचा असेल तर संधी शोधायला लागतात. पैसे झाडावर लागत नाही, पण योग्य ठिकाणी मेहनत केली तर नक्की उगवतो. आज आपण पाहणार आहोत पैसे कमवण्याच्या भन्नाट संधी. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय. समजा तुमच्याकडे 1 एकर जमीन आहे. फक्त ऊस किंवा कापूस लावून बसू नका. शेळी पालन, कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय सुरू करा. उदाहरण, एका शेतकऱ्याने 10 शेळ्या घेतल्या. वर्षभरात त्याच्या शेळ्यांची संख्या 20 झाली आणि त्याने हजारो रुपयांचा नफा कमवला. म्हणतात ना, जमीन आहे तर सोन्याची खाण आहे. युट्यूब आणि सोशल मीडिया. आज गावात बसूनही लाखो रुपये कमवता येतात. उदाहरण, तुम्ही शेती, राजकारण, भजन, कीर्तन किंवा गावातील बातम्यांचे व्हिडिओ बनवले तर लोक पाहतात. व्ह्यूज वाढले की जाहिरातींचे पैसे मिळतात. मोबाईल आहे तर तुमच्याकडे कमाईचे हत्यार आहे. ऑनलाईन काम, फ्रीलान्सिंग. समजा तुम्हाला फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा डिझाईन येत असेल तर घर बसल्या काम मिळू शकते. अजून एक उदाहरण बघा. एक मुलगा गावात बसून युट्यूब थंबनेल बनवतो आणि महिन्याला हजारो रुपये कमवतो. छोटा व्यवसाय. मोठे भांडवल लागतेच असे नाही. उदाहरणार्थ, चहाची टपरी, नाश्त्याचे सेंटर, ज्यूस सेंटर, मोबाईल रिपेअरिंग, झेरॉक्स दुकान. अनेक मोठे उद्योजक छोट्या व्यवसायातूनच पुढे आलेले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड. पैसा फक्त बँकेत ठेवून उपयोग नाही. उदाहरणार्थ, दर महिन्याला 500 किंवा 1000 रुपये गुंतवणूक केली तर दीर्घकाळात मोठा फंड तयार होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, शिकल्याशिवाय गुंतवणूक करू नका. कौशल्य शिका. आज प्लंबर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, संगणक ऑपरेटर यांना मोठी मागणी आहे. उदाहरण, डिग्री नसली तरी चांगले कौशल्य असेल तर महिन्याला चांगली कमाई होऊ शकते. दमदार निष्कर्ष. मित्रांनो, पैसा कमवण्याच्या संधी खूप आहेत. फरक फक्त एवढाच आहे की काही लोक संधी शोधतात आणि काही लोक कारण शोधतात. लक्षात ठेवा, कामाची लाज बाळगू नका. रिकामेपणाची लाज बाळगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भावांनो, जय शिवराय.